आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी स्फुरद आणि पोटॅश खतांसाठी पोषक तत्वांवर आधारित अनुदान दरांना केंद्र सरकारनं आज मंजुरी दिली. त्यासाठी 41,533 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करावी लागणार असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुदानात 4,317 कोटी रुपयांची वाढ केली आहे. इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायल दरम्यान तात्पुरत्या युद्धबंदीचं भारतानं स्वागत केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत आंतरमंत्रालयीन पत्रकार परिषदेत सांगितलं की पश्चिम आशियात शाश्वत शांतता नांदावी अशी भारताची भूमिका आहे. आता होर्मुझमधून जलवाहतूक सुरळीत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशात पेट्रोल, डिझेल आणि LPG गॅस पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून त्याचा नियमित पुरवठा होत असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सचिव सुजाता शर्मा यांनी यावेळी दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनामध्ये घोषवाद्य या प्रक्रियेत 7 सुरांचा मेळ असतो आणि असाच समन्वयाचा भाव हा संघ स्वयंसेवकांमध्ये पेरला जातो असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी आज नागपूरमध्ये केलं. नागपूर महानगराच्या घोष पथकाच्या इतिहासाच्या हस्तलिखित ग्रंथाचं प्रकाशन आज त्यांच्या हस्ते डॉक्टर हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात झालं. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी नागपूर महानगर घोषाचे वादक यांनी विविध रचनांचं वादन आणि प्रात्यक्षिकांचं सादरीकरण केलं. IPL क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातला सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सुरू आहे. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरात जायंट्सच्या 2 गडी बाद 143 धावा झाल्या होत्या. हवामान. आज विदर्भात सर्वाधिक तापमान अकोला आणि वाशिम इथं 38.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. त्याखालोखाल ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि वर्धा इथं 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.